नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक अमोल जालिंदर सायंबर मास्टर माइंड करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन व्यासपीठावरती आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण गतीचे प्रकार आणि गतिविषयक समीकरणं हे आपण पाहिले होते। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला गतिविषयक समीकरणावर विचारली जाणारी गणितीय उदाहरणं त्यांचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे। हे बरेचशी उदाहरणं ही परीक्षेला आलेली उदाहरणं आहेत। हे उदाहरण आज आपल्याला पाहिजे। तर पहा, गतिविषयक समीकरणांचा आपण थोडासा आढावा घेऊ। पहिलं जे गतिविषयक समीकरण आहे, मी या ठिकाणी एका बाजूला हे समीकरण लिहितो। पहिलं जे गतिविषयक समीकरण आहे, हे समीकरण वेग आणि वेळ याचा संबंध दाखवणारं ते समीकरण लिहिलेलं आहे। काय आहे समीकरण? तर मुख्यतः पहा, इथं उघडत नाहीये, थोडंसं इकडे लिहितो। V बरोबर U प्लस AT हे असणारं पहिलं समीकरण आहे गतिविषयक समीकरण। याने काय केलं जातं बघा, वेग आणि वेळ यांचा संबंध याच्यामध्ये दाखवला जातो। ते समीकरण कसं तयार झालं हे पण आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिले। त्याच्यानंतर हे जे दुसरं समीकरण आहे, हे दुसरं समीकरण स्थिती आणि वेळ, स्थिती आणि काळ यांच्याशी संबंधित असणारं मग ते काय आहे, तर S डिस्प्लेसमेंट UT प्लस 1/2 इथं नाही बसत आहे, कुठंच लागणार आहे। AT चा वर्ग हे दुसरं समीकरण आपण पाहिलं होतं। यांनी संबंध कशाचा दर्शवला जातो? स्थितीचा आणि काळाचा संबंध याच्यातून दर्शवला जातो। आणि जे तिसरं समीकरण आहे, ते तिसरं समीकरण V वर्ग बरोबर U वर्ग प्लस 2AS म्हणजे इथं वेगाचा आणि स्थितीचा संबंध याच्यामधून दर्शवला जातो। मग आता आपल्याला बऱ्याच वेळेला समीकरण पण पाठ असतात, पण कोणतं समीकरण वापरायचं हेच कळत नाही, म्हणून मी हे सगळं सांगतोय। याने संबंध कशाचा दाखवला जातो? वेगाचा आणि वेळेचा संबंध याच्यात आहे। इथं स्थितीचा आणि काळाचा संबंध आहे, इथं ती स्थितीचा आणि वेगाचा संबंध आहे। या पाठीमागं पण आपण पाहिलेलं आहे। मग आता प्रश्न वाचा, जर एक चेंडू इमारतीच्या छतावरून खाली सोडला तर तो 3 सेकंदात, म्हणजे दिलंय काय हे सुद्धा कळणं गरजेचं आहे। दिलंय काय आपल्याला? वेळ दिलाय, म्हणजे वेळ तर आहेच हे कळालं आपल्याला। म्हणजे याच्यात कळण कोणतं समीकरण वापरायचं आहे आपल्याला। तळाशी पोहोचतो किती सेकंदात? 3 सेकंदात तळाशी पोहोचतो। तर दगड तळाशी पडताना त्याचा जास्तीत जास्त वेग किती असेल विचारलंय काय तुम्हाला? वेग म्हणजे वेळ आणि वेग यांचा संबंध कोणत्या समीकरणात दाखवला जातो? तर कोणत्या? या पहिल्या समीकरणात दाखवला जातो। इथं T होतं बरं का, AT इथं T राहिलं, म्हणजे खुडता त्यावेळेस आपलं हे झालं होतं। मग आता आपल्याला या समीकरणात किमती टाकून आपण हे उदाहरण सोडवू शकतो। चला तर मग सोडूयात। दिलेलं काय या ठिकाणी वेळ दिलेला आहे बरोबर, आणि आपल्याला विचारलेला आहे या ठिकाणी वेग विचारलेला आहे। आता दिलेल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत पहा, काय याच्यात बघा। इथं V म्हणजे आपल्याला पाठीमागं पण शिकलोत काय? अंतिम वेग। U सुरुवातीचा वेग। A ॲक्सेलरेशन, X म्हणजे त्वरण। पण इथं त्वरणाची किंमत दिली आहे का? नाही दिलेली। त्वरणाची किंमत जरी नाही दिली तरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पृथ्वीचं असणारं गुरुत्वत्वरण, हे गुरुत्वत्वरण किती आहे? म्हणजे आपल्याला इथं V ची किंमत माहिती आहे का? नाही, कारण आपल्याला हा वेग विचारलाय। अंतिम वेग किती तो विचारलाय, म्हणजे आपल्याला इथं V ची किंमत माहिती नाहीये। V ची किंमत नाही माहिती, पण आपल्याला U ची किंमत माहिती आहे। U ची किंमत किती आहे? ज्या वेळेस चेंडू इमारतीवरून खाली सोडला त्यावेळेस त्याचा वेग किती होता? तर त्याचा वेग होता 0 मीटर पर सेकंद। त्यावेळेस त्याला वेगच नव्हता, 0 मीटर पर सेकंद वेग होता।
बर, आपल्याला टी सुद्धा माहिती आहे. टी किती आहे आपला? टी आहे आपला 3 सेकंद. 3 सेकंद. बर, अजून काय आपल्याला या ठिकाणी? एवढंच आहे. ॲक्सेलरेशन अजून ए पण आहे ना. एची काय किंमत आहे? आता हे गुरुत्व त्वरण म्हणजे ए ॲक्सेलरेशन, पण गुरुत्व त्वरण हे जी अक्षराने दर्शवतात, परंतु काय नाही फरक पडत. मग त्याची व्हॅल्यू किती असते? तर 9.8 असते. म्हणजे आपल्याला एवढं सगळं माहिती आहे याच्यात. जरी ती आता नाही तर आपल्याला वाटत होतं फक्त वेळच दिसतोय, पण आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आपल्याला हा अंतिम वेग काढायचा आहे. मग अंतिम वेग याची सूत्राची याच्यात किमती टाकायच्या. व्ही बरोबर काय? आता या समीकरणात आपल्याला पहिल्या समीकरणात आपण टाकतोय सुरुवातीचा वेग. सुरुवातीचा वेग किती आहे? 0. इथं ते बघितलंय आपण 0 टाकला. 0 अधिक काय आहे? AT. एची किंमत किती आहे? 9.8 म्हणून घेतली. 9.8 गुणिले टीची किंमत किती आहे? टीची आहे 3. हे उदाहरण आपण सोडून काढलं. मग व्ही बरोबर काय करायचं आहे आपल्याला? या 9.8चा आणि 3चा गुणाकार. मग 3 8 हे 24, 4 हातचे उरले 2. पुन्हा 3 9 27, 27 आणि 2 29, 29.4. 29.4 हा काय आहे? वेग आहे. काय हा? वेग आहे. मग वेगाचं काय एकक असतं? तर वेगाचं काय असतं? मीटर पर सेकंद. म्हणून इथं लिहिलं आपण मीटर पर सेकंद. 29.4 मीटर पर सेकंद. एवढ्या वेगानं तो दगड खाली जमिनीवरती पडला. हा जास्तीत जास्त असणारा तो वेग आहे. वेग या ठिकाणी निघाला. मी या ठिकाणी ऑप्शन आहे का? इथं दिसतोय का? 29.4 मीटर पर सेकंद. म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन हा बरोबर आहे. सोडलं. चला आता पुढचं उदाहरण पाहायचं आहे आपल्याला. आता इथं पहा, हे 2013च्या TETला आलेला प्रश्न आहे. काय? बरेचसे प्रश्न पहा हे रिपीट होत आहेत. आपल्याला जर थोडंसं लक्षात आलं तर, म्हणजे जर निरीक्षण केलं तर लक्षात येईल. आता हा सुरुवातीचा प्रश्न हा पहिल्या समीकरणावरचा होता. आता हा प्रश्न थोडासा निरीक्षण करा, आपल्याला लक्षात येईल. जर एक चेंडू इमारतीच्या छतावरून खाली सोडला, तो पण इमारतीच्या छतावरूनच खाली सोडला होता, तर तो 3 सेकंदात तळाशी पोहोचतो. अगोदरच्या उदाहरणामधला चेंडू सुद्धा 3 सेकंदातच तळाशी पोहोचत होता. फक्त त्याच्यात विचारलं होतं तळाशी ज्या वेळेस तो पोहोचला त्यावेळेस जास्तीत जास्त वेग किती, म्हणजे तिथं संबंध वेळेचा आणि वेगाचा होता. इथं मात्र विचारलंय इमारतीची उंची किती, म्हणजे इथं असणारा संबंध तुमच्या स्थितीचा आहे. इथं विचारलंय स्थिती. मग आपण समीकरण पाहत असताना जर लक्षात नसेल तर इथं बघा, इथं बघितलंय आपण हे पहिलं समीकरण, हे दुसरं समीकरण. इथं संबंध कशा कशाचा होता? इथं वेगाचा आणि वेळेचा संबंध होता. वेग आणि वेळ हा संबंध कशाचा आहे? वेगाचा, वेळेचा आणि स्थितीचा संबंध आहे. कशात? याच्यात. मग आता तिथं या समीकरणामध्ये इथं जर या उदाहरणामध्ये बघा, या उदाहरणामध्ये या उदाहरणामध्ये बघा, या उदाहरणामध्ये काय आहे? स्थितीचे ना, म्हणजे हा काळ आहे आणि विचारलंय आपल्याला काय? उंची किती, डिस्प्लेसमेंट काढायचंय, म्हणजे स्थिती आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी समीकरण कोणतं वापरायचंय? दुसरं वापरायचं. दुसरं समीकरण काय सांगतं? S बरोबर UT प्लस 1/2 AT². हे असणारं दुसरं समीकरण आहे. मग आता याच्यात दिलंय काय काय हे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कळणं गरजेचं आहे. आपल्याला ही स्थिती काढायची, S काढायचंय. मग ह्या बाकीच्यांच्या किमतीत आपल्याला माहीत पाहिजेत. मग बाकीच्यांच्या किमती किती माहिती आहेत हे बघूत बरं आपण. चला तर मग U ची किंमत माहिती आहे का? आहे माहिती. कशी? कारण सुरुवातीला ज्यावेळेस चेंडू सोडला त्यावेळेस त्याचा वेग किती होता? 0 मीटर पर सेकंद.
म्हणजे यूची व्हॅल्यू आहे या ठिकाणी 0. बर, त्याच्यानंतर टीची व्हॅल्यू माहिती आहे का? आहे. किती आहे या ठिकाणी बघा? 3 सेकंद. किती आहे? तर 3 सेकंद आहे. 3 सेकंद. बर, अजून काय इथं पुढं दिलेलं? ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन सुद्धा माहिती आहे. किती आहे ॲक्सेलरेशन? ए बरोबर एची किंमत किती असते? 9.8 असते गुरुत्व त्वरण. आता बाकीचं काय आहे मग? काहीच नाही, एवढंच आहे. टी पुन्हा दिलाय. मग आता याच्यात आपण किमती टाकून उत्तरं काढू शकतो. मग एस बरोबर यूची किंमत किती आहे? 0. लिहिली 0. गुणिले टीची किंमत किती आहे? 3 सेकंद. लिहिली 3. पण आता बघा, 0ला कोणत्याही संख्येने जर गुणलं तर उत्तर किती येतं? 0च येतं. म्हणून याचा काही घेऊन उपयोग आहे का? नाही. इथं 0 जर इथं घेऊन काय उपयोग आहे का? काहीच नाही उपयोग. 1/2 गुणिले, आता इथलं पुढचं सोडवतोय आपण हे, गुणिले याची किंमत किती आहे? 9.8. याची किंमत आहे 9.8. गुणिले पुन्हा टीचा वर्ग. टी म्हणजे काय आहे? 3. 3चा वर्ग. 3चा वर्ग. मग आता घ्या सोडून. 0 अधिक, आता बघा 1/2 या 2ने ह्या 9.8ला आपल्याला भागावं लागेल आणि इथं 3चा वर्ग. मग केला आपण बे चोक 8. किती उरला? 1. इथं लिहिला. काय झाली संख्या? 18. बे 9 18. इथं दशांश चिन्हानंतर 1 अंक म्हणजे संख्या काय झाली? 4.9. म्हणजे आता या ठिकाणी बघा, हा 4.9 हा 1 इकडे 1ला काय गुणिले घेतला काय नाही घेतला काय फरक पडत नाही. आणि 3चा वर्ग किती येतो? 9. 3 त्रिक 9. मग आपल्याला एवढा गुणाकार केला की आपल्याला त्या इमारतीची उंची निघाली. मग आता 9 9 81. 81ची 1 हातचे आले 8. पुन्हा 9 चोक 36. 36 अधिक 8 बरोबर 44. 1 घरानंतर दशांश चिन्ह म्हणून इथं दिलं. आता हे काय आहे? उंची आहे. उंची कशामध्ये असते? मीटरमध्ये. म्हणून याला एकक काय लावलं तुम्ही? मीटर. मग 44.1 मीटर हे या ठिकाणी उत्तर आलं. या दिलेल्या ऑप्शनमध्ये कुठं दिसतंयत का? तर या ठिकाणी 4थ्या ऑप्शनमध्ये आपल्याला हे उत्तर दिसतंय. चला, आता आपण याच प्रकारचे अजून काही परीक्षेला आलेले प्रश्न पाहायचेत आपल्याला. तिसरा प्रश्न आहे. हा कधीचा आहे? TET 2016चा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे पहा. इथं पण तुम्ही जर सगळ्या प्रश्नांचं निरीक्षण केलं, इमारतीच्या वरूनच सोडलेले. चेंडू तरी सोडलाय नाही तर दगड तरी सोडलाय नाही तर पुलावरून एखाद्या म्हणजे इमारतीवरून सोडू द्या किंवा पुलावरून सोडू द्या, काय फरक पडत नाही. आपल्याला काय काढायचं आहे? उंचीच काढायची. बऱ्याच प्रमाणात उंचीच काढण्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. आता बघा, एक दगड इमारतीच्या छतावरून खाली सोडला. आता चेंडूच्या ऐवजी दगड सोडला फक्त. 4 सेकंदात तळाशी पोहोचला तर त्या इमारतीची उंची किती? म्हणजे कोणता प्रश्न आहे इथं? बघा, इथं वेळ आहे आणि विचारलंय उंची किती? स्थितीचा आणि वेळेचा संबंध कोणत्या समीकरणात आहे? दुसऱ्या समीकरणात आहे. मग दुसरं समीकरण आत्ताच आपण त्यांनी एक प्रश्न सोडलाय. काय सोडलाय? एस बरोबर ut प्लस 1/2 गुणिले AT². हे समीकरण आहे. मग याच्या दिलेल्या गोष्टी आपण पहिल्यांदा लिहून काढू. दिलेलं काय काय आहे? या ठिकाणी u दिलेला आहे. यूची किंमत किती आहे? 0. सुरुवातीला ज्यावेळेस सोडला त्यावेळेस. त्याच्यानंतर टी दिलेला आहे. टीची किंमत किती आहे? 4. त्याच्यानंतर ए दिलेला आहे. ॲक्सेलरेशन किती आहे? त्याची किंमत 9.8. एवढ्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्या आता इथं वापरायच्यात. मग एस बरोबर यूची किंमत 0 गुणिले टीची किंमत आहे 3. 0 गुणिले 3 उत्तर येणार आहे 0. म्हणजे याचा काही विषय नाही. आता पुन्हा अधिक 1/2 गुणिले एची किंमत आहे 9.8 गुणिले टीची किंमत आहे 4. 4चा वर्ग मांडलं. बरं, आता आपल्याला हे एवढं सोडून घ्यायचं.
एवढं सोडून घ्यायचं. चला तर मग ते सोडून घेऊयात. काय मग आता या 2ने जर इथं 4 गुणिले इथं 4चा वर्ग आहे म्हणजेच काय 4 गुणिले 4 आहे म्हणजे इथं पहा या 2ने याला जर भागला आपण 4 गुणिले 4 होतंय ना 4चा वर्ग म्हणजे तर बे एक बे बे दुने 4 म्हणजे इथं राहतील 2 इथं राहतील 4 इथं राहील 9.8 म्हणजे इथं असं होईल पहा हे 9.8 गुणिले इथं हे राहिले 2 कारण ह्या 2ने ह्या 2ला भागल्यामुळं इथं राहिले फक्त हे 2 आणि इथले 4 गुणिले 4. आता एवढाच गुणाकार करून घ्यायचा आहे फक्त आपल्याला. मग 4 दुने 8. आता या 8ने याला सगळ्याला गुणायचं आहे या 9.8 ला गुणायचं आहे. मग 8 ही 8 ही 64 64 4 आजचे आले 6 पुन्हा 8 9 72 72 अधिक 6 बरोबर 78. एक घरानंतर दशांश चिन्ह म्हणून इथं दिला दशांश चिन्ह. किती मीटर तर आपल्याला एवढं मीटर. किती मीटर हे मीटरमध्ये येणार आहे 78.4 मीटर हे आली तुमची इमारतीची उंची. मग आता इथं पहिल्या ऑप्शनमध्ये चेक केलं काय आहे 78.4 78.4 आहे का नाही 7.84 नाही पहिला ऑप्शन चूक. दुसरा ऑप्शन 78.4 आहे की इथं पॉईंट दिलाय कुठं नाही इथं काय दिलंय 784 78.4 मीटर म्हणजे हा सुद्धा ऑप्शन नाहीये. आणि आता इथले दोन्ही ऑप्शन हे सेंटीमीटरमध्ये दिलेत. मग आता बघा सेंटीमीटर मीटरचं जर सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचं आहे एक लक्षात ठेवा बरं का. रूपांतराला फक्त एक ओळ पाठ केली की कशाचं रूपांतर कशामध्ये तुम्ही करू शकता. काय ओळ आहे ती पहा इथं या ठिकाणी मी ओळ लिहितो किलो हेक्टो डेका मीटर डेसी सेंटी मिलीमीटर. पाच एवढीच ओळ. कशाचं कशात रूपांतर करू शकता कोणतंच काय डोक्यात ठेवायची गरज नाही. आता बघा इथं काय आहे 78.4 मीटर म्हणजे हे मीटर आहे. इथं पहा मीटर इथं आहे आणि मीटरपासून कुठं जायचं आहे आपल्याला सेंटीमीटर इकडं जायचं आहे. 2 घरं उजवीकडे जायचं आहे. 2 घरं जर उजवीकडे जायचं आहे तर 2 अंकांनी दशांश चिन्ह उजवीकडे सरकवायचा. डावीकडे जात असतील तर डावीकडे सरकवायचा. मग आता इथं तुम्हाला याचं जर सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचं आहे तर इथं पहा मीटरपासून सेंटीमीटर यांच्यातला फरक कशा कितीचा होता 2 अंकाचा म्हणून इथं 2 अंकांनी जर उजवीकडे गेलो तर काय होईल दशांश चिन्ह इथून सरकून पहा इथून 2 घरं पुढे गेलं म्हणजे हे एक घर आणि इतर काय नाही म्हणजे इथं दिला 0 इथं दुसरं घर म्हणजे संख्या काय झाली तयार 7800 सेंटीमीटर. काय झाली एवढे सेंटीमीटर. हे आहेत का कोणत्या ऑप्शनमध्ये तर इथं आहेत 4थ्या ऑप्शनमध्ये म्हणजे हे असणार याचं उत्तर आहे. ओके चला आता पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. एक दगड उंच पुलावरून खाली सोडला. आता पूल दिला इथं फक्त उंच पुलावरून खाली सोडला असता तो तळाशी पोहोचेपर्यंत 44.10 मीटर अंतर कापतो. म्हणजे आता इथं डिस्प्लेसमेंट दिलंय अंतर दिलंय स्थिती दिली एवढं अंतर कापतो तर तो दगड तळाशी पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल. आता मगाशी वेळ दिला होता आणि उंची विचारली होती. आता उंची दिली आणि वेळ विचारलाय पण हे कोणत्या समीकरणावर आधारित आहे दुसऱ्या समीकरणावर आधारित आहे. म्हणजे आपल्याला तेच S बरोबर UT प्लस 1/2 AT² याच सूत्राने सोडवायचं आहे. मग आता इथं दिलेल्या गोष्टी काय काय दिलेलं आहे तर इथं U ची व्हॅल्यू दिलेली आहे. U किती आहे 0. सुरुवातीला वेग किती होता उंच दगड खाली सोडताना 0. नंतर या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे तर इथं तुम्हाला S ची व्हॅल्यू दिलेली आहे. डिस्प्लेसमेंट किती आहे 44.10. हे आता हे 0 पुढचा नाही घेतला तरी चालतो घेतला तरी चालतो 44.1 लिहिलं तरी चालतंय. एवढे काय मीटर आणि S ची किंमत दिलेली. त्याच्यानंतर अजून काय दिलंय तुम्हाला A ची एक किंमत माहिती आहे किती आहे 9.8. एवढ्या सगळ्या गोष्टी
या ठिकाणी तुम्हाला ह्या दिलेल्या आहेत, ह्या वापरायच्यात तुम्हाला याच्यामध्ये. मग आता याची किंमत, एसची किंमत ते ऑलरेडीच दिलेली, इथं दिसतंय तुम्हाला एसची किंमत दिली, टाकून घ्या इथं एसमध्ये. काय 44.10 बरोबर. यूची किंमत किती 0 गुणिले टीची किंमत किती आहे माहितीच नाही. पण आता बघा या 0ने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर किती येतं 0, म्हणजे याचा काय विषय राहिला का नाही, गेलंय. अधिक 1/2 गुणिले 9.8, हे 9.8 याची किंमत आणि आपल्याला टी मात्र माहिती नाही, गुणिले टीचा वर्ग आपण असाच ठेवला. आता होणार काय की पक्षांतराचा नियम आपल्याला माहिती आहे. पक्षांतराचा नियम काय सांगतो की इकडचे समजा आता ही या टीची किंमत काढायची आहे, मग हा सोडता जेवढं इकडं आहे ना तेवढं पलीकडं पाठवता येतं. मग आता हे याला गुणिले आहे, याच्याशी काय हे गुणिले, तिकडे गेल्यावर काय पाहिजे 9.8 भागिले गेले पाहिजे. इथं पहा 1/2 आहे, तिकडे गेल्यावर काय पाहिजे झालं पाहिजे 2/1. मग आता करा क्रिया, हे 44.10 गुणिले हे 1/2च्या ऐवजी काय झालं पाहिजे 2/1. मग 1 कोणत्याही संख्येच्या छेदस्थानी असतो म्हणून हा नाही लिहिला तरी चालतो, इथं छेदस्थानी 1 लिहायची गरज आहे का नाही. बर, मग भागिले इकडचे हे गुणिले होते 9.8, इकडं आल्यावर काय झाले ते भागिले झाले 9.8 बरोबर. इकडं काय राहिलं आता टीचा वर्ग, हा टीचा वर्ग राहिला. मग आता ह्या क्रिया करून घ्या. आता बघा या दोनने समान चिन्ह भागू शकता तुम्ही. या दोनने जर खाली भागलं, बे 1 बे 4 8 उरला 1, बे 9 18, इथं काय झालं 4.1. आता बघा इथं 4.9 आणि इथं आहे 44.10. ह्या पुढच्या शून्याचा काय व्हॅल्यू आहे का, काहीच नाही. म्हणले दशांश चिन्हाच्या नंतर जर का 0 असेल आणि त्याच्या पुढे जर अंक नसेल तर त्याला काहीच किंमत नाही. मग आता वरच्या संख्येमध्ये बघा 44.1 आणि खाली आहे 4.9. दशांश चिन्हानंतरचे अंक समान आहेत आणि दशांश चिन्हानंतरचे जर अंक समान असतील तर अपूर्णांकामध्ये दशांश चिन्ह नाही लिहिलं तरी चालतं. म्हणजे थोडक्यात काय तर आपण याला 10 ने गुणणार आहेत आणि याला 10 ने गुणणार आहेत. याला जर का 10 ने गुणलं तर ही संख्या होईल 49 आणि याला जर का 10 ने गुणलं तर ही संख्या होईल 441. म्हणजे थोडक्यात आपण आणि का गुणतोय आपण, कारण बघा कुठल्याही संख्येला कोणत्याही संख्येच्या अंशाला आणि छेदाला कोणत्याही एका समान संख्येने जर का गुणलं किंवा भागलं त्याचा उत्तरावर परिणाम होत नाही, म्हणून आपण गुणतोय. मग आता आपण हे सोडून घेतोय, काय वरती 441 आणि खाली 49. आता याला समान कोणत्या संख्येने भाग जातो तर 49 म्हणजे 7 ने जातो. वरचीला बघा बरं, कारण 7ची कसोटीच नाही, वरचीला जातोय का 7 ने. 7 सखून 42 म्हणजे 7 सख हे 42, 6चा भाग या ठिकाणी जातोय. उरले किती 2, म्हणजे इकडे मी भाग इकडे पुढे लिहितो वाटलंच तर. उरले किती 2, मग इथं लिहिले काय झाली संख्या, हे 2 आणि ह्या नंतरचा 1 21 ला जाईल का नाही भाग 7 ने जातोय. 7 त्रिक 21 म्हणजे इथं याचं आलं उत्तर 63. खाली 7 7 49 म्हणजे झालं 63/7. 7 ने अजून 63 ला भाग जाईल ना, द्या बरं मग. 7 1 7, 7 9 63 म्हणजे उत्तर आलं 9. 9 काय आहे टीचा वर्ग आहे. म्हणजे या ठिकाणी बघा टी वर्ग बरोबर 9. मग तुम्हाला किंमत कोणाची काढायची, एकट्या टीची काढायची. मग टी बरोबर हा वर्गमुळात इकडचा वर्ग इकडं गेलं तर वर्गमूळ होतं, वर्गमुळात 9. मग 9चं वर्गमूळ काय येतं तर 9चं वर्गमूळ येतं 3. म्हणून वेळ किती लागन तर 3 सेकंद लागन. ऑप्शन नंबर 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर होतं. ओके, चला आता पुढचा प्रश्न पाहूयात. अजून या ठिकाणी 5वा प्रश्न आहे. एक दगड इमारतीच्या छतावरून खाली सोडला. टी 2000ला आलेला प्रश्न आहे. इमारतीच्या छतावरून एक दगड खाली सोडला तर तो 1 सेकंदात तळाशी पोहोचला, 1 सेकंदात पोहोचला.
तर इमारतीची उंची किती? इमारतीची उंची कमीच असली पाहिजे, मगाच्या इमारती इतकी उंच नाही आहे. आणि सगळीकडे बघितलं तर बऱ्यापैकी इमारतीची उंचीच, म्हणजे इथं एक मार्क तुमचा फिक्स आहे, हे लक्षात ठेवा. एवढं जर लक्षात आलं तर इथं सुद्धा कोणतं समीकरण आहे? मग दुसरं समीकरण, यस बरोबर ut प्लस 1/2 AT स्क्वेअर, ATचा वर्ग. मग आता याच्या दिलेल्या गोष्टी, दिलेल्या काय काय आहेत गोष्टी दिलेलं पहा. यूची किंमत दिली आहे. सुरुवातीला ज्यावेळेस चेंडू सोडला त्यावेळेस 0 मीटर पर सेकंद वेग होता. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं काय आहे? टाईम दिलेला आहे. टीची किंमत दिली आहे. टीची किंमत किती आहे? 1 सेकंद. आणि ॲक्सेलरेशन दिलेलं आहे. गुरुत्व त्वरण किती असतंय? 9.8. हे तुम्हाला माहितीच आहे. एवढं ह्याच किमती इथं टाकायच्या. टाकल्या आपण किंमत. यस बरोबर यूची किंमत 0 गुणिले, आता इथं बघा दरवेळेस हे करायचं तुमच्या, दरवेळेस सोडू लक्षात आलंय. 0 गुणिले 1 काय होणार आहे? 0. याचा विषय संपला. इथं काय आता 1/2 गुणिले 1ची किंमत, एची किंमत 9.8 गुणिले टीची किंमत, टी काय 1चा वर्ग. मग आता 1चा वर्ग येतो किती? 1च. आणि 1ने कोणत्याही संख्येला जर गुणलं तर उत्तर काय येतं? तीच संख्या, जी संख्या असेल ती. म्हणजे हा इथं ए घेतला काय नाही घेतला काय फरक पडतोय का? एचा वर्ग काय होणार आहे? एच म्हणजे 1चा वर्ग काय होणार आहे? 1च. 1चा घन सुद्धा किती होणार आहे? 1च. हा नाही घेतला तरी चालतोय. म्हणजे आपल्याला करायचं आहे का आता? या 2ने या 9.8ला फक्त भागायचं आहे. मग बे एक बे चोक 8 उरला 1, पुन्हा बे 9 18 1 घरानंतर दशांश चिन्ह, म्हणजे उत्तर काय आलं? 4.9. काय आलं? 4.9 मीटर एवढी त्याची उंची आहे. 4.9 मीटर कुठं आहे? चौथ्या ऑप्शनमध्ये आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. एका कारचा ब्रेक 6 मीटर पर सेकंद त्वरण पुरवतो. म्हणजे या ठिकाणी दिले त्वरण. जर ती कार 108 किलोमीटर प्रति तास वेगाने जात असेल तर तिला थांबवण्यासाठी किती अंतर लागेल? दिलंय काय हे पहिल्यांदा समजून घ्या. दिलंय काय हे जर समजलं तरच आपल्याला कोणतं समीकरण वापरायचं हे कळलं. आता बघा इथं दिलंय त्वरण, दिलंय काय? त्वरण, ऍक्सेलरेशन दिलेलं आहे. बरं, अजून काय काय दिलंय? इथं वेग दिलाय. वेग दिलाय. आणि विचारलंय काय? अंतर विचारलंय. म्हणजे या ठिकाणी स्थिती, अंतर म्हणजे काय? स्थिती. आपण समीकरणामध्ये पाहिले न्यूटनचे गतिविषयक समीकरण, त्याच्यामध्ये पहिलं समीकरण वेग आणि काळ यांचा संबंध दाखवतो. दुसरं समीकरण स्थिती आणि काळ यांचा संबंध दाखवतं. तिसरं समीकरण स्थिती आणि वेग यांचा संबंध दाखवतं. म्हणजे आपल्याला स्थिती आणि वेग यांचा संबंध यामध्ये आहे. म्हणून आपल्याला इथं समीकरण कोणतं वापरावं लागेल? तिसरं समीकरण वापरावं लागेल. तिसरं समीकरण काय सांगतं? v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as हे समीकरण आहे. या समीकरणात किमती टाकायच्या. मग आधी दिलेल्या गोष्टी त्या आधी सुरुवातीला मांडून घ्या. दिलेलं काय काय आहे? तर दिलेलं आहे त्वरण म्हणजे ऍक्सेलरेशन किती आहे? 6. त्याच्यानंतर दिलेलं काय आहे? तर पहा 108 काय? सुरुवातीचा वेग आहे का अंतिम वेग आहे? हा सुरुवातीचा वेग आहे. कारण का ब्रेक दाबल्यानंतर गाडी थांबणार आहे. मग ब्रेक दाबण्याच्या अगोदरची क्रिया आहे. म्हणजे हा काय आहे? सुरुवातीचा वेग म्हणजे u. हा किती आहे? 108 किलोमीटर प्रति तास. पण आता बघा किलोमीटर प्रति तासात दिलंय. आपलं तर हे सगळं काय इकडं मीटर पर सेकंद आहे. याचं आपल्याला कन्व्हर्जन करून घ्यावं लागेल. मग कन्व्हर्जन करायचं असेल तर याला आपण कशाने करतो? 5/18ने. 5/18 का? कारण 1000/3600. मग त्याचं संक्षिप्त रूप आहे 5/18. अगोदरच्या उदाहरणामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे, लेक्चर मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. मग याचं रूपांतर लगेच आपण मीटर पर सेकंदात करून घेऊ. 18 × 18 आणि 18 सक 108 6 × 30 उत्तर आलं 30 मीटर पर सेकंद. बरं, या ठिकाणी आपल्याला v ची व्हॅल्यू माहिती आहे का? आहे माहिती. किती आहे v ची व्हॅल्यू?
कारण ब्रेक दाबल्यानंतर अंतिम वेग काय होणार आहे? 0 होणार आहे. म्हणजे v या ठिकाणी तुमचा आलेला आहे 0. आणि आपल्याला अजून या ठिकाणी विचारले काय, तर तुम्हाला विचारलेले s ची किंमत या ठिकाणी काढायची. मग आता याप्रमाणे आता s तुमचा कुठे इथे याप्रमाणे सूत्र बनवून घेऊ आपण. मग आता आपल्याला काय करावं लागेल की ज्याची किंमत काढायची असते त्याला एकट्याला ठेवावं लागतं आपल्या व्यवहारिक जीवनामध्ये पण आणि गणितामध्ये पण. मग हे जेवढं आहे या s च्या बाजूचे सगळे पलीकडे नेऊन टाकायचे. मग हा इथं बघा यांच्याशी नातं काय, हा इकडं हा u जो आहे u हा काय धन आहे. मग हा v चा वर्ग अगोदरचे तो पलीकडच आहे. इकडचा u जर पलीकडे गेला तर काय होईल? हा वजा होईल u चा वर्ग. पण आता बघा हे जरी याला धनचिन्ह आहे, या दोनला धनचिन्ह नाही हे दिलंय, पण पक्षांतर होत असताना क्रिया विरुद्ध होत असतात. म्हणजे हा इकडं धन वाचला ऋण होतो, म्हणजे याच्याशी याची धनगुणाची क्रिया होती. पण आता s बरोबर यांचा या a चा आणि s मधलं नातं जर बघितलं तर काय गुणाकार आहे, यांच्यामधले चिन्ह काय गुणाकाराचं आहे. आणि या 2 मधलं आणि a मधलं चिन्ह सुद्धा कशाचं आहे? गुणाकाराचं. मग हे यांच्याशी याच्याशी काय आहे? हे s शी गुणाकारात जोडलेले आहेत हे दोघं. मग हे दोन्ही जर पलीकडे न्यायचे झालं तर हे काय करावं लागणार? इकडचे गुणिले पलीकडे गेल्यावर भागिले होणार आहेत. म्हणून हे दोन्ही हे झाले भागिले. आणि इकडं काय राहिला? फक्त एकटा s राहिला. आता याच्यात आपल्याला किमती टाकून घ्यायच्या. आता आपण किमती टाकून घेऊ. आता बघा इथं v चा वर्ग v किती आहे? 0. v चा वर्ग काय आहे? 0च. वाजा u चा वर्ग, u ची किंमत या ठिकाणी तुम्ही काढलेली किती आहे? 30. मग 30 चा वर्ग तुम्हाला करावा लागणार आहे. 30 चा वर्ग म्हणजेच काय? 30 गुणिले 30. 30 चा वर्ग म्हणजे काय? 30 गुणिले 30. गुणाकारात स्वतःला दोनदा घ्यायचंय. आणि 2 गुणिले a ची किंमत घ्यावी लागेल. a ची किंमत किती? इथं 6 आहे. 2 गुणिले 6 आणि बरोबर आता s त्याची किंमत आहे. मग आता आपण काटछाट करून घेऊ शकतो. काय? 6 1 6 6 पंचे 30. बे 1 बे 1 बे उरला यातला 1 बे पंचे 10. आता काय? 15 गुणिले 5 15 पाचे 75. अशा पद्धतीने s ची किंमत आली 75. 75 काय? 75 मीटर. म्हणजे ऑप्शन नंबर 1 मध्ये या ठिकाणी असणारं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण न्यूटनच्या गतिविषयक समीकरणावर परीक्षेला येणारी उदाहरणं हे आपण चांगल्या पद्धतीने पाहिलेली आहेत. 3ही प्रकारावर विचारली गेलेली उदाहरणं आपण या लेक्चर मध्ये पाहिलेली आहेत. परंतु मुख्यतः आतापर्यंत DED ला काय झाले तर दुसऱ्या समीकरणावर आधारित असणारे म्हणजे इमारतीची उंची मोजणे याच्यावरती बघा बरेचसे प्रश्न रिपीट झालेले आहेत. आजचं हे जर तुम्हाला सगळं व्यवस्थित समजलं असेल तर तुमचा 1 मार्क या ठिकाणी पक्का झालेला आहे असं समजा. एकदम सोपं आहे. एवढ्या जर उदाहरणांचा तुम्ही पुन्हा एकदा न पाहता सराव केला किंवा अजून काही परीक्षेत पहा तुमच्या पुस्तकामध्ये काही उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील ते तुम्ही सोडवा. निश्चितच यंदाची आपल्याला TET ही पूर्णतः क्रॅक करायची आहे. इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षेला देखील हेच प्रश्न विचारले जातात. आज आपण तुर्तास या लेक्चरमध्ये इथंच थांबूयात. धन्यवाद.